आणि एक बातमी पाहूयात अमरावतीमधून। अमरावती महापालिकेमध्ये महापौर पदासाठी काँग्रेसनेही हालचाली सुरू केल्याची माहिती आहे। भाजपने 25 जागांवरती विजय मिळवलाय, तर रवी राणांच्या युवा स्वाभिमानने 15 जागा जिंकल्यात। या दोघांची बेरीज ही 40 होतीये, तर सत्तेचं सोपान गाठण्यासाठी आणखी 4 जागांची गरज आहे आणि त्यामुळे बसपाच्या 3 जागा या निवडून आल्यात। त्यामुळे बसपा सध्या किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने देखील मित्रपक्षांना सोबत घेऊन महापौर बसवण्याच्या तयारीमध्ये सुरुवात केली आहे। काँग्रेसने 15 जागांवरती विजय मिळवलाय, तर युवा स्वाभिमानमुळे राष्ट्रवादी भाजप सोबत जायला तयार नाहीये आणि त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, MIM, बसपा, वंचित बहुजन आघाडी, ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना नेते अडसूळ जे राणांच्या विरोधामध्ये आहेत त्यांना सोबत घेण्याची चर्चाही सुरू आहे। हे सर्वजण एकत्र आले तर त्यांची संख्या ही 47 होतीये। त्यामुळे अमरावती महानगरपालिकेवरती कोणाचा महापौर बसणार असा सवाल हा अजूनही उपस्थित झालेला आहे। तर दरम्यान अमरावती महापालिकेमध्ये सत्तेचं समीकरण नेमकं कसं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। भाजप 25 जागांवरती विजयी, रवी राणांची युवा स्वाभिमान 15 जागांवरती विजयी, तर दोघांची विजयी जागांची बेरीज ही 40 आहे। त्याबरोबरच बहुमतासाठी 44 जागांची गरज आहे। बसपा 3 जागी विजयी आणि त्यामुळे बसपा ही किंगमेकरच्या भूमिकेमध्ये आहे। काँग्रेस 15 जागांवरती विजयी झालेला आहे। त्याबरोबरच MIM 12, राष्ट्रवादी 11, शिवसेना 3, ठाकरे सेना 2, बसपा 3 आणि वंचित एका जागेवरती विजयी झालाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.